3 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सीएनजी गॅस सुविधा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। सीएनजी गॅस सुविधा गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे। अनेक वाहन चालकांना यामुळे नाहक त्रासाला सामोरं जावं लागले। आता आज 6 वाजल्यापासून ही गॅस सुविधा सुरू झालेली आहे। आता टॅक्सी, रिक्षा, ओला, उबेर चालक तसंच सीएनजी गॅसवर चालणाऱ्या सर्वच वाहन चालकांना दिलासा मिळालाय। गेल्या 2 दिवसांपासून सीएनजी गॅस भरण्यासाठी अनेक नागरिक 8 ते 10 तास रांगेत उभे राहिल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भात पेट्रोल पंप कर्मचारी आणि नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। 3 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता अखेर सीएनजीचा गॅस जो आहे तो लोकांसाठी उपलब्ध झाल्याचा पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी काही लोकांशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल, एकूणच आज कितने बजे शुरू हुआ? 4 बजे चालू हुआ। सब बहुत बेचैन थे, बहुत परेशान थे, उनको कोई खर्चा नहीं चल रहा था। 4 बजे से चेहरा एकदम खिल गया, एक्सप्रेशन हो गया, कम से कम को बहुत सुकून मिला। 4 बजे चालू हो गया। दादा, कुठून आलात, काय सांगाल? एकूणच आज गॅस खरं तर 3 दिवस नव्हता, त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं, मात्र आता अखेर आज गॅसची सुविधा ठिकाणी उपलब्ध झाली। काय तुमची प्रतिक्रिया? प्रतिक्रिया म्हणजे 2-3 दिवसात धंद्याची पूर्ण वाट लागली। यांचं अरेंजमेंट बोर्ड चुकीचं आहे, कारण इथं यांनी लोकांनी पहिलं कळवायला पाहिजे होता की बाबा गॅस 2 दिवस गॅस लाईनचं पाईपलाईन चालू होणं काम चालू आहे, असं काय केलं पाहिजे होतं। पण त्या लोकांनी काय केलं ना, अचानक ते बंद केल्यामुळे धंदा पांड्या थोडा फरक पडला आहे। आमच्या 3 दिवस गाड्या उभ्याच होत्या, आज गाडी काढली आम्ही लोकांनी। काय सांगा? 3 दिन से नहीं मिला भाई गैस, 3 दिन से गैस नहीं मिला, बहुत परेशान है। धंधा बिंदा कुछ नहीं, क्या नहीं, गाड़ी खड़ी थी, अभी चालू हुआ है तो आए हम लोगों ने। आता खरं तर मुंबईकर असतील किंवा सर्वसामान्य आणि टॅक्सीधारक वाहन चालकांना कुठेतरी आता यामधून दिलासा मिळाला आहे आणि या सर्व आता गॅस असेल त्या सर्वांसाठी आता गॅसची सुविधा जी आहे ते सुरू झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। स्वप्नील सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।